नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। तर मित्रांनो, यातला पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम काही प्रकरणांमध्ये अटक आणि अटकेपासून संरक्षण प्रदान करते? तर येथे चार कलम दिले आहेत। त्यातला पहिला आहे 24, दुसरा आहे 20, तिसरा 26 आणि चौथा 22। तर कलम 22 हे अटक आणि अटकेपासून संरक्षण प्रदान करते। अटक आणि अटकेपासून संरक्षण प्रदान करते। आता कलम 22 विवक्षित प्रकरणे अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण प्रदान करते। कलम 20 हे अपशब्दाच्या दोषसिद्धी बाबत संरक्षण प्रदान करते। कलम 22 हे अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण प्रदान करते। कलम 23 मानवी व्यापार आणि वेठबिगार याला प्रतिबंध करते। कलम 24 हे कारखान्यामध्ये मुलांचे रोजगाराला प्रतिबंध करते। कलम 25 हे धार्मिक स्वातंत्र्य, धर्माचा प्रचार आणि आचरण याचे प्रतिबंध करते आणि कलम 26 हे धर्मविषयक व्यवहाराचे स्वातंत्र्य करते। पुढचा प्रश्न, राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये संघर्ष उद्भवल्यास तो द्वारे सोडवला जातो? तो राज्याच्या मुख्यमंत्र्याद्वारे सोडवला जातो। पुढचा प्रश्न, शास्त्रीय नृत्याचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? आता राज्य कोणते आहे इथे दिलेले? आसाम, पंजाब, पश्चिम बंगाल आणि हरियाणा। तर याचं उत्तर आहे आसाम। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा जास्त आहे? आता जिल्हे कोणते आहे? कोल्हापूर, वर्धा, ठाणे आणि पुणे। तर याचं उत्तर आहे ठाणे या जिल्ह्यात 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या घनता आहे। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्या सर्वाधिक जास्त आहे? तर याचं उत्तर आहे ठाणे या जिल्ह्यात। पुढचा प्रश्न, डॅश पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत? सह्याद्री पर्वतरांगा ही महाराष्ट्राचा प्राकृतिक कणा आहे। सह्याद्री पर्वताची लांबी आहे 1600 किलोमीटर आणि महाराष्ट्रात 440 किलोमीटर। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? जहालमतवादी नेते हे बाळ गंगाधर टिळक हे होते। पुढचा प्रश्न, छत्रपती प्रताप सिंग यांनी आपले अधिकारी रंगबापोजी यांच्यासह 1857च्या उठावात भाग घेतला होता। ते महाराष्ट्रातील डॅश येथील होते। आता छत्रपती प्रताप सिंग हे आता कुठले होते? ते कोल्हापूर या जिल्ह्यातील होते। पुढचा प्रश्न, केलुचरण मोहपात्र डॅशच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे? ओडिसी या राज्यातील एक प्रख्यात नाव आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्ण खोऱ्यात येत नाही? याचं उत्तर आहे रत्नागिरी हा जिल्हा कृष्ण खोऱ्यात येत नाही। थँक्यू फ्रेंड्स, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।